नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 25 जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. त्या दिवशी मुलांच्या भाग्योदयासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी काही चमत्कारिक उपाय ते मी सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब नक्की करावे. चला तर आता जाणून घेऊया मंगळवारी संकष्टी चतुर्थीला काही करायचे उपाय. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असते. त्यामुळे संपूर्ण वर्ष सुखकर करण्यासाठी बाप्पाच्या भक्तांना ही चांगली संधी आहे. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून 2दा येते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे. स्नान करताना पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. गणपतीची विधिवत पूजा करताना गणेशाला लाल वस्त्र अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. धूप दीप ओवाळून वंदन करावे. गणपतीला नैवेद्य दाखवावा. गणपतीला दुर्वा वाहाव्या. लाल फूल अर्पण करावे आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणावे आणि मग गणपती बाप्पाला प्रार्थना करावी. शक्य झाल्यास 21 मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. अंगारकी चतुर्थी हे नाव कसं पडलं? अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा अर्चना उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि 4 हातांचे असते. गणेशाच्या रूपाला संकटमोचन गणेश असे म्हटले जाते. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते. त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि संकष्टी चतुर्थी मंगळवारीच येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल असे वरदान दिले. त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. आता अंगारकी चतुर्थीला काही चमत्कारिक उपाय करण्यासारखे आहे. मुलांच्या भाग्योदयासाठी, मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्याला आईने मुलांना सोबत घेऊन ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर मुलांच्या हातून गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करून लाडूचा प्रसाद पण अर्पण करावा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांना खाऊ घालावा. धनलाभासाठी काही चमत्कारिक उपाय आहे. धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करावी. बाप्पाला दुर्वांची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करावे. मुलांच्या आरोग्यासाठी, मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पासमोर 4 मुखी दिवा लावावा. तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडूवाचा नैवेद्य अर्पण करावा आणि वक्रतुंडाय हुम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र परत सांगते, वक्रतुंडाय हुम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गणेश पूजा करण्याचं काही शुभ मुहूर्त पण आहे. 25 जून 2024 रोजी संकष्टी चतुर्थीचं मुहूर्त आहे. दुपारी 2:43 ते 3:39 आहे. या व्यतिरिक्त अजूनही एक मुहूर्त आहे. संध्याकाळी 7:21 ते 7:42 आहे आणि नंतर रात्री उशिरा पण 12:04 ते 12:44 मुहूर्त आहे. चंद्रोदयाची वेळ बघा, रात्री 10:05 चंद्रोदय दिसेल. तरी तुम्हाला माझी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.